आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विद्यार्थिनींना स्कूल बॅगचे वाटप. नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहाकंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कमिटीच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट रोजी अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा केला होता. बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबहार व पुष्पवृष्टी करून आमदार चिखलीकर यांचे स्वागत केले. कार्यक्रमाप्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन, वाढदिवसाचा केक कापून आमदार चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा झाला. मान्यवरांनी आमदार प्रतापराव चिखलीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना डॉक्टर मिनलताई खदगावकर यांची नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनोगतातून शुभेच्छा दिले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना आमदार चिखलीकर यांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप झाले होते. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी घेतले होते. माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक माजी आमदार सुभाषरावजी साबणे, आदरणीय यादवरावजी तुडमे, नागनाथरावजी पाटील सावळीकर, नांदेडहून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सरजित सिंगजी गिल, अशोकरावजी पाटील मुगावकर, भास्कररावजी पाटील भिलवंडे, उपस्थित बाबारावजी भाले, आनंदरावजी बिराजदार, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शांतेश्वर पाटील, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आमच्या सहकारी नगरसेविका सौ मेडेकर ताई, व्यंकटरावजी पाटील गुजरीकर, या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, आमचे सहकारी श्रीनिवास पाटील गुजरीकर आणि रणजित पाटील हिवराळे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे सहकारी, कार्यक्रमाला विलंब झाल्यामुळे सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित पत्रकार बांधव, तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मंडळी, उपस्थित या चिमुकल्या आमच्या कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या सर्व चिमुकल्या आमच्या विद्यार्थिनी, उपस्थित आमच्या सावळे मॅडम, बांधवांनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय चिखलीकर साहेबांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते. आदरणीय खदगावकर साहेब मुंबईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, परंतु आवर्जून त्या दोघांचं फोनवरून संभाषण झालं आणि दादांनी तिथून मला त्या दिवशी ICU मधून देखील शुभेच्छा दिल्या. ही आठवण आताच मला चिखलीकर साहेबांनी करून दिली. सर्वांच्या मनामध्ये जसं भाषणातून इथे नागनीकरनी सांगितलं, आमच्या श्रीनिवास पाटलांनी सांगितलं, सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता होती. दरवर्षीप्रमाणे आपण हा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करावा ही सर्वांची इच्छा होती आणि आपण ही आजची वेळ दिलात. योगायोगाने उद्या बँकेचं मतदान असल्यामुळे मी देखील मुंबईवरून नांदेडला आले आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. चिखलीकर साहेबांचं जे राजकीय वलय आहे ते उत्तरोत्तर असंच वाढत जावं, त्यांचं मार्गदर्शन आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत राहावं आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये जी विकासाची कामं होत आली आहेत, याहूनही 10 पट अधिक कामं त्यांच्या हातून व्हावी हीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आमच्या प्रणिताताईंपेक्षा साहेब मी छोटी आहे, त्यामुळे एक मुलगी म्हणून आपल्या प्रति या सदिच्छा मी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर मला श्रीनिवास पाटलांचा निरोप आला की ताई, आपणही जर नांदेडमध्ये आलेला आहात तर बँकेवर आपली संचालक म्हणून निवड झाली, आम्हाला आपला सत्कार करायचा आहे. या बिलोली तालुक्यातील सर्व सोसायटीचे आमचे चेअरमन आहेत, सर्व प्रतिनिधी आहेत, या सर्वांच्या पाठिंब्याने माझी बिनविरोध निवड करून आपण सगळ्यांनी एक मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली. ही जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून
ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे प्रयत्न होते. गेल्या 2 महिन्यांपासून याची व्यूहरचना सुरू होती आणि एक चांगली मोठ 11 संचालक बिनविरोध निवडून अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, चिखलीकर साहेब असतील, खदगावकर साहेब असतील, सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी ती पार पाडली आणि उर्वरित ज्या 13 जागांसाठी 12 जागांसाठी मतदान झालं त्यामध्ये सुद्धा चांगली बहुमताने विजय संपादित करण्याची कारवाई त्या ठिकाणी पार पडली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही एक संधी आपल्याला मिळालेली आणि ही जबाबदारी अतिशय गांभीर्याने मी घेणार आहे. हीच आजच्या सत्काराच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी ग्वाही देते. व्यंकटराव पाटील गुजरीकरजी मंचाच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्याकडे ह्या ठिकाणी कार्यक्रम होतात. बांधवांनो, असे कार्यक्रम आपल्या भागामध्ये नियमितपणानं होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकप्रतिनिधीच्या कार्याचा रुजवा आपल्या समोर होणं अत्यंत गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप पाटील चिखलीकर साहेब काम करत असताना, या जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करत असताना आपण सर्वजण लोकसभेमध्ये आपण बघितलो. आमदार म्हणून काम करत असताना त्यांचा राबता आपण ह्या ठिकाणी बघितलेला आहे. त्यांची ओपीडी 24 तास सुरू असतो. आज जरी आपण नांदेडला घरी गेलो, 500 जोडे त्यांच्या दाराच्या समोर उभे सोडले जातात. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत काम करणारा हा आमचा नेता. प्रत्येक माणसाचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा फोन उचलणे आणि त्या फोनचं प्रत्यक्ष उत्तर देणं हे काम आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब आपल्या हयातीमध्ये करत असतात. बांधवांनो, उपविधान समितीने खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम निरोगी आयुष्य त्यांना देव. उत्तर त्यांची समाजात अशीच प्रगती हो आणि आमच्या समाजाचे कामं त्यांच्या हातातून घडो, एवढीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. आणि मिनलताईला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझं लांबत चाललेलं भाषण. जिल्ह्यामध्ये 4 शाळा त्या मंजूर झाल्या. त्याच्यामध्ये एक मुदखेडला आहे, एक बिलोलीला आहे, एक धर्माबादला आहे आणि एक ओंबरीला आहे. उर्वरित 4 शाळांचे प्रस्ताव तसेच प्रलंबित राहिले. ज्या झाल्या त्या झाल्या आणि राहिल्या त्या राहून गेल्या. अशा सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. खरं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर तुम्हाला मिनलताईचाही सत्कार करायचा होता आणि माझाही वाढदिवस साजरा करायचा. तो योगायोग तुम्ही साधला आणि आज आपण कार्यक्रमाला या ठिकाणी आलो. खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी एक साधारण कुटुंबातला कार्यकर्ता, सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता. 1992ला पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा सभापती झालो. आता सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही मंत्री व्हा. लाल दिव्यात या, इंद्रजित तुझं नाव राहिलं घ्यायचं, लाल दिव्याच्या गाडीच्या. मोदी साहेबांनी लाल दिवाच काढून टाकला. त्याच्यामुळे लाल दिव्याच्या गाडीच्या म्हणायचा प्रसंग आता काय राहिला नाही. पण एक भावना आहे तुमच्या की आपला माणूस मंत्री झाला पाहिजे, आपला माणूस मोठ्या पदावर गेला पाहिजे. त्याबद्दल मनापासून मी बिलोलीकरांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पण जेव्हा संधी येते तेव्हा त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि मंत्रिपदाचं तर असं आहे की मागितल्यावर मिळत नाही. रमेश, मी 2004ला मी असं काही बोलत नाही, पण पहिल्यांदा तुम्ही पण ऐकलं नसेल तरी 2004ला मला मंत्रिपदाची संधी आली की ती सोडली. की मी सांगितलं की विलासराव देशमुख साहेबांना मी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. ते म्हणाले तुम्ही विलासरावजीला विचारून या, त्यांचा माणूस जर मंत्री होणार असेल तर ते टाळणार आहेत का. पण मी गेलो आणि माझी हिंमतच झाली नाही विचारायची. कारण त्यांचा प्रभाव माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एवढा होता. मी म्हणलं ठीक आहे की आपण साहेब मुख्यमंत्री होतात, आपण मंत्री झाल्यासारखं. आणि त्यावेळेस ते नाकारलं. पण विलासराव देशमुख साहेबांनी अशोक पाटील माझं काही ठेवून घेतलं नाही. या
देशाचे माजी गृहमंत्री आणि आपले नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये लिंबोटी धरणाचं भूमिपूजन केलं होतं. 25 वर्ष त्या धरणाला कुठलाही नेता कुठलाही आमदार हा निधी मिळवून देऊ शकला नाही. परंतु मी समर्थन केलं. आजच्या तारखेत 9 ऑगस्ट पर्यंत जेवढे धरणं या महाराष्ट्रात झाली एकाच ऑर्डरमध्ये पूर्ण धरण होणारं ते पहिलं धरण लिंबोटीचं धरण आहे. म्हणजे विलासराव साहेबांनी त्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केला. माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केला. त्याबद्दल श्रीनिवास पाटील, रणजित पाटील, बालाजी पाटील, तुमचे सर्व सहकारी यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सगळ्या मंडळीचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानतो.